आदि तूच अंति तूच, तूच सर्व ठाई। आदि तूच अंति तूच, तूच सर्व ठाई। श्री स्वामी समर्थ। मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे, आदर्शाचे प्रतीक म्हणजे गुरुपौर्णिमा। आपल्या गुरुवरती प्रेमाचा, आदराचा आणि भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस तसेच आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच आहे। उद्या आहे गुरुपौर्णिमा। तर मंडळी, गुरुपौर्णिमेच्या विशेष दिवशी पूजा कशी करावी, तसेच या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात, पौर्णिमेचं महत्त्व, आपल्या आयुष्यात परमेश्वर असून सुद्धा गुरु का असायला हवा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय काय करायला हवं, या दिवशी सत्यनारायण पूजा करण्याला महत्त्व का आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे स्किप न करता पूर्ण पाहावा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आषाढ महिन्याची पौर्णिमा प्रारंभ आहे 20 जुलै रोजी सायंकाळी 5:59 ते पौर्णिमा समाप्ती आहे 21 जुलै दुपारी 3:47 पर्यंत। तर उदय तिथीनुसार 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे। तर मंडळी, पौर्णिमेला आपण घरात कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड हे केलेले आहेत। तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, घर स्वच्छ करून घ्यावे, पाण्यात थोडी हळद व मीठ टाकून घर पुसून घ्यावे, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाते। उंबरठाही स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन करावं, सुंदर सुशोभित रांगोळी काढावी, दोघं बाजूला दिवे प्रज्वलित करावेत। याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तोही तुम्ही निश्चितच पाहावा। त्याचप्रमाणे पौर्णिमा असल्या कारणाने उंबरठ्यावर आपण पाण्याने भरलेला मंगल कलशही ठेवायचा आहे, त्यावर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। ही सेवा माता लक्ष्मीची आवडती सेवा मानली जाते। उंबरठ्यावर दीपधूप लावावा। संपूर्ण वातावरण यामुळे प्रसन्न व शुद्ध होत असते आणि ज्या घरात अशा प्रकारे लक्ष्मी मातेचं स्वागत होतं तिथं माता अखंड वास हे करत असतात। उंबरठ्यावर भीमसेन कापूर आपण सकाळ आणि संध्याकाळ दोघं वेळ आवर्जून लावावा, यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे म्हणजेच आपल्या वास्तूकडे आकर्षितही होत असते। तसेच पौर्णिमेच्या दिवशी देवघरातील मंगल कलशही स्थापन करावा। जर तुमच्या देवघरात मंगल कलश नसेल तर या शुभ दिवशी मंगल कलशाची स्थापना आवर्जून करावी, किंवा या दिवशी तुम्ही मंगल कलशाचे पाणी तसेच नारळ, तांदूळ आणि विड्याची म्हणजेच नागवेलीची पानंही बदलू शकतात। देवघरातील देवांची ही विधिवत पंचोपचारे पूजा आपण या दिवशी करावी। गुरुपौर्णिमेची पूजा तुम्ही घरीही करू शकतात, किंवा तुम्हाला जर मंदिरात जाणं शक्य असेल, ज्या ठिकाणी तुमचे गुरूंचे स्थान असेल त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही पूजन हे करू शकता। महाभारताचे रचेते महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून देखील हा सण साजरा केला जातो। आपल्या गुरूंनी आपले अज्ञान दूर केले, त्यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा साजरीही केली जाते। गुरुपौर्णिमा जगभरातील हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध समुदाय गुरु किंवा शिक्षकांच्या स्मरणार्थ साजरीही करत असतात। आषाढ पौर्णिमा 2024 रोजी गोपद्म व्रत पाळण्यालाही विशेष नियम आहेत। गोपद्म व्रतामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची पूजा ही केली जाते, तर हे व्रत सर्व प्रकारचे सुख देणारे मानले जाते। एखाद्या व्यक्तींनी गोपद्म व्रत भक्तिपूर्वक व सर्व विधी नीट काटेकोरपणे पाळले तर त्याला भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद हे प्राप्त होतात। एकदा गुरु शिष्याला म्हणाले, जर तुला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर मी जसे शिष्य तयार केलेले आहेत तू अनेक शिष्य तयार कर, तुझे ज्ञान इतरांना वाट, तीच माझी गुरुदक्षिणा असेल। असे आदर्श गुरु आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये झालेले आहेत आणि पुढेही होत राहतील। गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचाही नियम आहे। यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून गुरूंच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा, पुष्पहार अर्पण करावा। तसेच आपण जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल
तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा, विधिवत पूजा करावी किंवा त्यांच्या मंदिरात किंवा मठात केंद्रामध्ये जाऊन दर्शन घ्यावे, त्यांना भेटवस्तू द्यावी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा. ज्यांचे गुरु या जगात नाहीत त्यांनी गुरूंच्या चरणांची पूजाही करावी व नतमस्तक व्हावे. या दिवशी महर्षी वेदव्यासांची आठवण आपल्या मनात ताजी राहावी यासाठी आपल्या गुरूंच्या पायावरती आपण अभिषेक करावा. महर्षी वेदव्यासांचा अंश मानून आपल्या गुरूंची पूजाही करावी. त्यानंतर त्यांना मिठाई, कपडे इत्यादी अर्पण हे करावे. गुरुपौर्णिमा हे केवळ आध्यात्मिक धार्मिक गुरूंना वंदन नसून या निमित्ताने शिक्षण, लेखन, चित्रकला, गायन, वादन, विविध सांस्कृतिक कला, सामाजिक कार्य इत्यादी सर्व क्षेत्रातील गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. तर गुरुचरित्र, गुरुगीता, गुरुपर्व अशा गोष्टीही खास हिंदू धर्मातील ज्यांनी आपल्या आयुष्यात जन्मभर एखाद दुसऱ्या वस्त्राशिवाय काहीही बाळगले नाही, जात पात, गरीब श्रीमंत अशा गोष्टी पाहिल्या नाहीत, भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला, अत्यंत निसंग आयुष्य जे गुरु जगले आणि लोकांना कायम मदत करत राहिले, अशाच श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह स्वामी, श्री स्वामी समर्थ, त्याचप्रमाणे गजानन महाराज, गोंदावलीकर महाराज, साईबाबा अशा अनेक संतांना गुरु मानून त्यांची मनोभावे भक्ती करणारे लाखो लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या पूजेमुळे आणि आशीर्वादामुळे आपलं आयुष्य खूप चांगले झाले, आपल्या आयुष्यात आपल्याला सगळंच मिळालं असे बरेच लोक सांगताना आपल्याला आढळतात. तर पूजा करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत आपल्या मुखामध्ये असावा. त्याचबरोबर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकांचे पठणही आपण या दिवशी आवर्जून करावं. या दिवशी उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या गुरूंचा नक्कीच तुम्ही आशीर्वाद घ्यावा. गुरुपौर्णिमेला शिक्षक, शिक्षिका, त्याच व्यतिरिक्त आई वडील, मोठी भावंड, घरातील वडीलधारी या सर्व मंडळींची आपण पूजा करावी, त्याचप्रमाणे आशीर्वादही घ्यावेत. या दिवशी बरेच उपासक दत्तगुरुजींची उपासना करताना आपल्याला आढळतात आणि उपवास देखील करतात. गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंना समर्पित आहे. या दिवशी तुम्हाला जर तुमचे गुरु माहिती नसतील किंवा तुम्ही कोणाला गुरु मानत नसाल तर तुमचे नवीन गुरु या दिवशी तुम्ही नक्कीच हे करू शकतात. स्वामी म्हणतात गुरु असताना विश्वास ठेवला नाही व गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, गुरूंचं ऐकलं नाही किंवा संकट आली तर गुरूंकडे धावत येतात. शिष्याने कायम एकनिष्ठ असावं, गुरूंवर विश्वास असावा. कितीही संकट आली तरी त्यांची आपण उपासना सोडू नये. संकटही येत असतात आणि त्या वेळेला जर गुरूंची कास आपण सोडली तर व्यक्ती त्या समस्येमध्ये आणखी भर ही पडत असते. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरं जायची शक्ती आपल्याला मिळत असते. तसेच संकटातून लवकरच आपण मार्ग देखील काढत असतो. आपल्याला त्यामुळे योग्य मार्गदर्शनही मिळत असते व आपण त्या संकटामधून लवकरच बाहेर पडतो. गुरु बरोबरच आपल्याला गुरूंचे सहाय्यही लाभते आणि ग्रंथ तसेच पुस्तकांमुळे या गोष्टी आपल्याला सहज शक्य होतात. या दिवशी आपल्या गुरूंची चित्र किंवा मूर्ती किंवा पादुका यांना गंध लावून व पुष्प अर्पण करावे. तसेच दीपधूप दाखवावा, पंचोपचारे पूजाही करावी. नंतर श्री गुरूंची आरतीही करावी आणि अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुप्रती आदर व प्रेम म्हणून साजरा करायचा आहे. या दिवशी आपल्याला गुरु सेवेबरोबरच दिवसभर जमेल तेवढं गुरु जपही आपण करावा. गुरु नावाचा जप करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही घरात नसाल तर तुम्ही मानस पूजा देखील करू शकतात. मनामध्ये सतत आपल्या गुरूंचं स्मरण आपण करावं. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरात देखील माता अन्नपूर्णेचीही पूजा करावी. या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे की हळदी मिश्रित किंवा कुंकवाने आपण स्वस्तिक काढायचे आहे. किचनमध्ये धूपदीप देवीला दाखवावा. अशा प्रकारे विधिवत पंचोपचारे पूजाही करावी. तुमच्या घराजवळ श्री स्वामी माऊलींचं मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल किंवा तुम्ही ज्या गुरूंना मानत असाल त्यांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजाही करावी. तसेच नैवेद्य दाखवावा आणि जपही करावा. बऱ्याच घरांमध्ये पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजाही केली जाते, कथा ऐकली जाते. प्रत्येक पौर्णिमेला
पूजा मांडल्यामुळे घरातील सर्व अडचणी या दूर होतात. त्याचबरोबर आर्थिक समृद्धी भरभराटी होते. असे मानले जाते की वेद व्यास यांना भगवान श्री हरी विष्णूंचा अंश मानलं जातं, म्हणून पौर्णिमेला त्यांची पूजाही केली जाते आणि त्यांचंच रूप मानले जाणाऱ्या सत्यनारायणाची कथाही ऐकली जाते. विष्णू पुराणात असे सांगितले आहे की पौर्णिमा तिथी श्री विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाच्या तिथींपैकी एक मानली जाते. जर तुमच्या घरात बऱ्याच काळापासून आर्थिक तंगी असेल किंवा व्यवसायात यश मिळत नसेल तर दर पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा नक्की वाचावी किंवा ऐकावी. त्यामुळे धनवृद्धी होते व नोकरी व्यवसायातील सर्व प्रकारच्या अडचणी या दूर होतात. जर गुरुपौर्णिमेला सत्यनारायण पूजा काही कारणाने करता आली नाही तर श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा आवर्जून करावी. यामुळे देखील आपल्याला शुभ फळही मिळतात. पूजेमध्ये तुळस, दीप, गंध, पिवळे पुष्प, वस्त्र हे अर्पण करावे व मनोभावे पूजनही करावे. श्री विष्णू सहस्रनामाचा पाठही आपण या दिवशी निश्चितच करावा. तसेच मनात इच्छा व्यक्त करावी व पूजेनंतर नैवेद्य अर्पण करावा. आरती झाल्यावर नैवेद्य संपूर्ण कुटुंबामध्ये वाटावा. तर आपल्या हिंदू धर्मात गुरूंचे स्थान देवापेक्षा जास्त आहे. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वादही निष्फळ ठरतो असे म्हणतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेला गुरूंची सेवा केल्याने समस्त देवी देवतांचे आशीर्वादही आपल्याला लाभतात. यासाठी गुरुपौर्णिमेला गुरूंना देणगी, मिठाई, पुष्प आपण नक्कीच भेट द्या व त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद हा नक्कीच घ्यावा. गुरुपूजन हे सत्याचे पूजन आहे, ज्ञानाचे पूजन आहे आणि या ज्ञानाचे पूजन आहे तसेच ध्यानाचेही पूजन आहे. गुरूंच्या सान्निध्यात राहून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवाभाव हे शिकत असतो. ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो. मनुष्याचा जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो. तसेच जीव आणि शिव यांचे मिलन घडवून आणणारा गुरु साक्षात परब्रह्म आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण, आध्यात्मिक आणि भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.